त्यांच्या माध्यमातून षटकार मारा आणि 100 रुपये कमवा. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल ओमसागर ब्राह्मणगावच्या वतीनं. एक चांगला आणि सुसज्ज असा संघ आहे एका बाजूला आणि एका बाजूला एक दमखम दाखवणारा संघ म्हणजे जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा हा संघ आपण बघताय. स्ट्राईक एंड वरती आहेत मिस्टर आकाश आणि त्यांना साथ देण्यासाठी मिस्टर राजू आल्यात जे स्वतः कर्णधार पद आजच्या दिवसात स्वीकारले गेले. गोलंदाजी मार्कवर मिस्टर संतोष वळवी विकेश आहेत. आज मात्र संतोष वळवी सुद्धा या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका अद्यावत केली गेली आणि त्यांचाही संघ आज इन फॉर्म आपल्याला बघायला मिळतोय. इन ऍक्शन मध्ये आज बघायला मिळतोय. तेही या संघामध्ये मात्र आपल्याला बघायला मिळतील यात काही शंका नाही आहे. दरम्यान विकेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालात. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आकाश साडी चेंडूला खेळले कव्हर पॉइंट दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती मात्र मिळेल फक्त एक धाव. श्री गणेशा केला जातोय. पहिली धाव धावफलकावरती मात्र जमा होईल आणि अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलं गेलंय जय अंबिका कर्नालपाड्याच्या वतीनं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राजू याच फटक्यांसाठी मात्र ओळखला जातोय. मोठे फटके त्याच्या नावावरती नक्कीच आपल्याला बघायला मिळतील काय हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं गोष्ट आहे. मात्र थांबणं फार गरजेचं आहे क्रीज वरती राजूला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. सिंगल डबलला जास्त महत्व दिलं गेलंय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं शतील बंधन आहे. 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. काय जबरदस्त ही स्पर्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मात्र आयोजन या स्पर्धेचं आई माऊली नागले या संघाने केलं गेलंय आणि सर्व खेळाडूंना आई माऊली नागले या संघाच्या खेळाडूंना मात्र सगळं जे काही आहे श्रेय ते नक्कीच जाईल यात काही शंका नाही. दरम्यान पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली गेले आणि गोलंदाजाने मात्र यावेळेला स्वतःला सिद्ध केलं गेलंय. ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याच दिशेने चेंडू जात आहेत याचा अर्थ काय तर विकेशला माहिती आहे की मी एक चांगला गोलंदाज आहे. कशा पद्धतीने मला गोलंदाजी करायची आहे तो स्वतःवरती मात्र यावेळेला खुश आहे. यावेळेला कौतुक केलं हवेमध्ये चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राजूचा आणि करणार नाही कुठली चुकी. उत्तम धिंडा स्वतः कर्णधार त्या ठिकाणी होते आणि पहिला धक्का बसतोय जवळजवळ चौथ्या चेंडूवरती आणि पहिला फलंदाज यावेळेला अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा या संघाचा राजू हा फलंदाज बाद होतोय. एक धाव खर्च केले 2 चेंडू मध्ये. सुंदर झेल प्ले उत्तम धिंडा याने. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पॉवर प्लेचं बंधन आहे. मोठे फटके मारण्यासाठी माहीर आहे मिस्टर राजू. मात्र यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये खेळून बसलाय आणि यावेळेला फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर 2023चा KPLचा ब्रँड रुपेश आपल्याला बघायला मिळतोय. सरळ रेषेत स्वतः गोलंदाज स्वतःच्या पावित्र्यामध्ये चेंडूला पकडण्यात यश मिळालंय. रुपेशचं कौतुक करण कारण की विचार केला 2023 ची कॉमन प्रीमियर लीगची स्पर्धा भव्य दिव्य आयोजन हजरतभाई शेख आणि संजयभाई मालरे यांच्या माध्यमातून आणि त्या स्पर्धेमध्ये 103 रन आणि विकेट त्याच्या नावावरती होते जवळजवळ 16 आणि त्याला मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळाला गेला होता. मात्र यावेळेला हवेमध्ये खेळून बसले होते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी करतील चुकी आणि चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. गणागादी प्रहार होतील काय. रुपेशला मिळालेलं यावेळेला जीवनदान आपल्या संघासाठी मात्र कारणीभूत ठरेल काय हे सुद्धा बघितलं जाईल. आणि पहिला या ठिकाणी जो षटक होतं
पहिली ओव्हर होती ती या ठिकाणी समाप्त झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अखेरीस जर बघितलं आपण तर 4 धावा एका घडीच्या मोबदल्यात ज्यावेळेला स्ट्रगल करताना दिसतंय जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालवाडा. 6 चेंडूमध्ये बनवल्यात प्रथमतः 4 धावा, एक गडी बाद झालाय. सुंदर गोलंदाजी राहिलाय यावेळेला विकेश कैपुडे याची. विचार केला विकेश याचा तर एक अष्टपैलू परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखला जाणारा ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा एक परफेक्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं आणि सध्याच्या घडीला फुल फॉर्म मध्ये आहेत. टेनिस क्रिकेटनं खरोखर अक्षरशः वेळ लावलाय प्रत्येक खेळाडूला. आज मात्र महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यात मात्र टेनिस क्रिकेट खेळला जात आहे. जास्त पसंती दिली टेनिस क्रिकेटला म्हणून तर आज तुमच्या आमच्यासारखे खेळाडू ISPL सारख्या खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मात्र झळक आपली छाप सोडताना दिसत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील मिस्टर संतोष वळवी यांचाच मगाशी उल्लेख केला होता जे पंचांच्या भूमिकामध्ये होते. मात्र या वेळेला आता आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व अतिशय चांगल्या पद्धतीने करताना दिसत आहेत. पहिला चेंडू हाताळत असताना बोखाल्यांचा चेंडू टाकला, बॅटची हलकीशी कडा लागली आणि फलंदाजाने चोरून पळून पूर्ण केलेली ही एक धाव मात्र बघायला मिळते आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते आहे, जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या अंकावरती. काय चेंडू टाकला होता, ब्लॉक केलं होतं अक्षरशः फलंदाजाला, बीड झाले होते आणि बॅटची अक्षरशः लास्ट मुवमेंटला एज लागली आणि पळून पूर्ण मात्र एक धाव घेतली. आता आकाश आणि रुपेश या 2 फलंदाजांवर मात्र जबाबदारी आहे, जबाबदारी स्वीकारावी लागेल. काय घडते काय बिघडते. संतोषाचा पुढचा चेंडू ओव्हर पिच, लॉफ्ट केले चेंडूला, भरपूर काळ चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू थांबणार नाही आहे, फेकून दिले गेले चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ह्यूज 6, ब्युटिफुल शॉट. काय फटका होता, डोळ्याचं पारणं फेकणारा फटका. असं वाटतं की फक्त या चेंडूला या शॉटला फक्त बघत राहावं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय, पॉवरफुल टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 6 धावाने संघाची धावसंख्येमध्ये पडेल भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. आणि मात्र आकाश जशा पद्धतीने कौतुक केलं त्याच पद्धतीची मात्र कामगिरी या वेळेला मात्र अद्यावत करतायत. पुढचा बॉल संतोष या गोलंदाजाचा, फुलटॉस बॉल या वेळेला सोडणार नाही. या चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा फेकून दिला गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला चेंडू येऊन पडला जातो. 6 धावांसाठी ब्युटिफुल अँड ग्लोरियस शॉट बाय आकाश जाधव. क्या बात आहे आकाश, बॅक टू बॅक 2 षटकार खेचल्यात. फुलटॉस बॉल सोडणार नव्हतेच, रिप्ले दाखवतायत आमचं DBN लाईव्ह. काय शॉट होता, फुलटॉस बॉल, पुरेपूर वापर, पुरेपूर समाचार आणि चेंडूला फेकून दिला गेलाय. 6 धावांसाठी 2 षटकार जरूर आल्यात. 200 रुपयाचा मानकरी ठरला गेलाय आता सध्याच्या घडीला आकाश जाधव. मांडस्ती नरोत्तम साहेबांच्या शुभ हस्ते 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आहे. मात्र यावेळेला हॅट्रिकची संधी मात्र चुकली गेली. तिकडी साध्य करण्याची गरज होती काय आकाशला, तर यस होती, कारण की विचार केला तर 2 षटकार त्याने खेचल्यात. 3रा षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र परफेक्ट लेन अँड लाईनचा राजा कशाला म्हटलं जात आहे तर संतोष वळवी सारख्या गोलंदाजाला, कारण की आतापर्यंत चांगल्या चेंडूवरती केलेले प्रहार हे कुठेतरी महागडे पडतील. मात्र या वेळेला एक चांगला चेंडू त्याने हाताळलाय. या वेळेला चेंडूला पुन्हा एकदा खेळलाय संतोष, फक्त बघत राहिल्यात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल काय, आणि अजून एक आलाय आकाश जाधव याच्या माध्यमातून षटकार. काय फटका होता, अप्रतिम फटका. सध्याच्या घडीला संतोष वळवी सारखा गोलंदाज मात्र खूप जास्त महागडा पडला जातोय.
तब्बल या षटकामध्ये आल्यात 3 षटकार आणि एक सिंगल धाव. अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक आहे. काय फटकळतं, खूप लांबवरचा षटकार बघायला मिळालाय. आकाश मात्र आपली दमखम पॉवर दाखवत असताना आता सरळ केल्यात क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विकेश पुढे सरसावतील, पुन्हा एकदा चेंडूला किक करतील, उचलतील आणि फेकतील गोलंदाजापर्यंत. तत्पुरती मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्येमध्ये भर पडेल आणि धावसंख्या या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचेल 25 या अंकावरती. पहिलं षटक विकेशचं प्रभावित करणारं होतं. ज्या वेळेला विकेश गोलंदाजीच्या मार्कवरती आले त्यावेळेला फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतरचं आलेलं हे जे षटक संतोष वळवीचं येस फक्त 4 धावा होत्या विकेश याच्या गोलंदाजीवरती. आणि या वेळेला जर बघितलं तर संतोष वळवी सारख्या गोलंदाजावरती केलेले हमले कुठेतरी महागात पडतील. 21 धावा त्याने खर्च केल्यात आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतील मिस्टर विकी. विकी धिंडा येत आहेत. या षटकावरती नियंत्रण असेल, निरीक्षण असेल फलंदाजाचं, मात्र गोलंदाजाला काहीतरी किमया करावी लागेल. फुलटॉस बॉल होता, थोडासा खाली होता. एक धाव कंप्लीट केली रुपेशने. दुसऱ्या धाव्यासाठी लगेच धावून पळून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चित्त्याच्या वेगाने चपळाईने या धावा कशा पद्धतीने कंप्लीट करायच्या, जराशी मिसफीट झाली की झाली, लगेच दुसरी धाव कंप्लीट केली जाते. या 2 धावेने संघाची धावसंख्या 27 या अंकावरती. एक गडी जरूर गमावला, लवकर बाद झालेत राजू. मात्र 2 फलंदाजांनी मात्र जबाबदारी स्वीकारली गेली. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक एका जवळ आले होते, मात्र त्यांना भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. लॉंग मिड विकेट एरियाच्या वरून 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे रुपेश. यावेळेला बघितलं मोठ्या प्रमाणाचा प्रयत्न, चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं नाही आहे तिथल्या क्षेत्ररक्षकाला आणि त्याला चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. यावेळेला मोठ्या प्रमाणाचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. विकेश चेंडूच्या पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, अजून सुद्धा फ्लॉम बॉल होतात. संतोष वळवी लेजंड खेळाडू आहेत, लेजंड प्लेयर आहेत, मात्र त्यांच्याकडून झालेली चुकी ही गोलंदाज याच्यावरती मात्र कारणीभूत ठरेल. कारण की तुम्ही एक चांगल्या फलंदाजाला स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम केलंय. ज्या अनुषंगाने 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या, 34 धावा धावफलकावरती आणि आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर ऑन फायर आहेत मिस्टर आकाश. विकी यांचा पुढचा बॉल, ओव्हर पिच बॉल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाहीयेत कुठली चूक, भागवलाय आपल्या संघाची हुक. आणि या वेळेला जर बघितलं तर संतोष मला वाटते त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचा मात्र झेल टिपला गेलाय. आणि आकाश जाधव ज्याने बनवल्यात आपल्या संघासाठी 8 चेंडूमध्ये 22 धावा, तो फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. टाळ्यांचा गजर नक्कीच होईल आकाशसाठी, ज्या अनुषंगाने तो या ठिकाणी बॅटिंग केलंय. कारण की विचार केला 8 चेंडूमध्ये 22 धावा संघाची धावसंख्येला नेऊन ठेवले त्याने 34 या अंकावरती. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. नवीन फलंदाज येथील भावेश. रुपेशचा जर विचार केला आतापर्यंत 6 चेंडूंना सामोरे जात असताना त्याने 11 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. आणि आता 2 चेंडूंना सामोरे जाण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतवरती स्ट्राईक इन वरती ज्यांना आपण बघू शकताय मिस्टर भावेश. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडेसे अजूनही चेंडूला उचलून फेकी करतील, थोडासा वेल घेतलाय क्षेत्ररक्षकाने आणि तत्पुरती मात्र
एक धाव कंप्लीट केली आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र हमला करण्यासाठी स्ट्राईक वरती आणलं जात आहे मिस्टर रुपेश जाधव या फलंदाजाला. 34 धावा 3 षटकांचा सामना आहे. 35 धावा धावफलकावरती एक धाव ऍड झाली आणि या वेळेला ऑन द राईज केलं चेंडूला फेकून दिलं गेलंय स्टेट ऑन साइडला बॅट मधून साऊंड टॅक बॉल चाललाय मिड विकेटच्या वरतून 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे जशी स्ट्राईक मिळाली तशी गणागती प्रहार मात्र बघायला मिळालाय. बघा समजा बाहेर चेंडू होता खेचलाय चेंडूला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलं गेलाय आणि खूप दूरवर नेऊन या चेंडूला फेकलाय. 6 धावांसाठी रुपेशच्या बॅट मधून आलेला हा शानदार बहरदार षटकार आपल्याला बघायला मिळालाय. 6 धावांनी मात्र एक डाव समाप्त झालाय. 3 षटकांची सुद्धा समाप्ती झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय ते म्हणजे ओमसागर ब्राह्मणगाव या संघाच्या समोर. तीन षटकांमध्ये काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळालाय जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा ए या संघाची. बॅटिंग सबमरी जर बघितली प्रथमतः आकाश जाधव याच्या माध्यमातून 8 चेंडूमध्ये 22 धावा. राजूने आपल्या संघाने जास्त काही करू शकला नाहीये. 2 चेंडूमध्ये बनवल्यात फक्त 1 धाव. त्यानंतर रुपेश जाधवचं कौतुक करेन 7 चेंडूमध्ये त्याने बनवल्यात 17 धावा आणि भावेश जाधव ज्याने ही 1 चेंडू खेळत असताना काही धावसंख्या बनवलेली नाही आपल्या संघासाठी. मात्र रुपेश आणि आकाशचं कौतुक करावं असं वाटेल कारण की ज्या अनुषंगाने त्यांनी बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये संघाला नेऊन ठेवले तब्बल 41 अंकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 42 धावांचं मात्र एक मोठं आव्हान ठेवलं गेलंय ते म्हणजेच ओमसागर ब्राह्मणगाव या संघाच्या समोर. ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा विचार केला तर एक बलाढ्य संघ आहे मजबूत संघ आहे त्यांच्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. मात्र कशा पद्धतीने दुसरा डाव समाप्त होईल कशा पद्धतीने 42 धावा या कंप्लीट केल्या जातील हे सुद्धा पाहणं खूप गरजेची गोष्ट आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण बघताय विकेश खरपोडे आणि त्याला साथ देण्यासाठी मिस्टर संतोष वळवे. या 2 फलंदाजांवरती मोठी जबाबदारी. टेनिस क्रिकेट पटलावरती सर्वात महत्वाचं टॉनिक कुठलं असेल तर मी म्हणतोय की ते जबाबदारीचं आहे आणि जबाबदारी यावेळेला स्वीकारावी लागेल 2 फलंदाजांना. गोलंदाजच्या मार्कवर ज्याने अतिशय जबरदस्त फलंदाजी केलं तोच गोलंदाज आता गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज झाला मिस्टर आकाश जाधव. पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये किती धावा मोजण्याचा प्रयत्न करतील फलंदाज हे पाहणं खूप गरजेची गोष्ट आहे. विकेशचा उल्लेख केला तर एक मजबूत खेळाडू म्हणून ओळखला जाणारा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू
मात्र ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून मोठे फटके नक्की बघायला मिळतात. मात्र या वेळेला जर बघितलं तर मोठे फटके येतील काय, गरज आहे आपल्या संघाला आणि ती गरज मात्र भागवली जाईल काय हे देखील पाहणं गरजेची गोष्ट आहे. पहिलाच बॉल घेऊन येईल मिस्टर आकाश, राईट मधून विकेटचा मारा करतायत. फुलटॉस बॉल, स्विंग केले चेंडूला, क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मारलेला विकेश याच्या बॅट मधून आलेला वन बाउन्स पद्धतीचा शानदार आणि बहरदार आई माऊली चषकातील शानदार चौकार. कशा पद्धतीने चेंडू टाकलाय, फुलटॉस बॉल होता, पुरेपूर फायदा उचललाय. क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत भावेश आणि चेंडू निघून गेलाय त्यावेळेला चौकाराकरिता. 4 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती आणि या 4 धाव्यानिशी मात्र विकी स्वतःच ओपन या ठिकाणी खातं ओपन करतो आणि संघाचं सुद्धा या ठिकाणी खातं ओपन करताना दिसत आहे. 42 धावांचं आव्हान आहे. तो 42 धावांचा डोंगर कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केला जाईल हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. दरम्यान हा वाईड बॉल आहे, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर टाकलाय गोलंदाजाने. ज्यावेळेला सरळ खेळल्यात, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चेंडूला उचलतील का नाही मात्र पोहोचू शकले नाही आहेत क्षेत्ररक्षक आणि त्यांना भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसेल. 4 धावांसाठी ब्युटिफुल चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार येताना दिसल्यात. इथे बघा कशा पद्धतीने फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक होते, पायाने अडवण्याचा प्रयत्न केलाय मात्र असफल ठरलेत रुपेश. 4 धावांसाठी चौकार. बॅटची कडा मात्र खाली राहिलाय. चेंडू विचार केला तर बॅटची कडा, बॅटचं ब्रश नक्की झालं होतं मात्र चेंडू खाली पडलाय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. 9 धावा धावफलकावरती. अद्याप धावा जमवायच्या आहेत. या षटकामध्ये जास्त धावा घेण्याचा प्रयत्न आहे 2 फलंदाजांचा आणि सफल सुद्धा ठरले गेले आहेत कारण की 3 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत आल्यात ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या. पुढचा बॉल, यावेळेला चेंडूला खेळलाय फाईन क्षेत्रामध्ये, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4 मिस्टर विकेश करपुडेला. सुंदर चेंडू होता मात्र चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला, थोडासा पुढे टाकला, स्टंप वरती होतं, टार्गेट केलं होतं स्टंप वरती आणि अखेरीस जर बघितलं तर परफेक्ट मिडल केलं या बॉलला आणि पाठवून दिला फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी. धावसंख्या 13. पुन्हा एकदा सरळ खेळलेत. आता क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चेंडूला उचलून फेकी करतील तत्पुरती मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. अद्यापही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला संतोषच्या माध्यमातून तर मात्र सामन्यामध्ये लवकर येण्याचा प्रयत्न असेल ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा. ज्या वेळेला क्रिकेट खेळले जात आहे, आजच्या 3ऱ्या दिवसाचा विचार केला तर 12 संघ इन ऍक्शन मध्ये आणि जो संघ खेळतोय तो संघ नक्कीच विचार करत असेल, पराभव होत असेल, विचार करत असतील ट्रॉफीज यांच्याकडे नक्कीच लक्ष जातं. चमचमत करणाऱ्या ट्रॉफी, आकर्षक करणाऱ्या ट्रॉफीज आहेत, अतिशय दमदार. ओव्हर संपले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवरती मात्र केलेला प्रहार कुठेतरी महागडा पडेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. 4 धावा येत आहेत आणि या 4 धाव्याने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते आहे आणि जाऊन पोहोचते ते म्हणजे अठरा या धावसंख्येवरती. पहिले षटक समाप्त झालंय. ज्या अनुषंगाने बॅटिंग करायची होती, फलंदाजी करायची होती, त्याच पद्धतीने रणनीती जी आखली होती ती मात्र आता तरी ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या बाजूने सामना आपल्याला जाताना दिसत आहे कारण की 42 टार्गेट आहे. 15 धावा 18 धावा या प्रथमतः या षटकामध्ये घेतल्या गेल्यात ओमसागर ब्राह्मणगाव या संघाच्या माध्यमातून.
रुपेश जाधव वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात. हे षटक मात्र चांगला हाताला वेळ लागेल. मात्र ज्या पद्धतीची फलंदाजी होते ना, अप्रतिम फलंदाजी होताना दिसते. ज्यावेळेला बॅटची कडा आणि चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी एसटी रक्षक बीट झाले त्या ठिकाणी. बॅटला ब्रश झालं होतं आणि एकदम एसटी रक्षकाच्या जवळून चेंडू निघून गेलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, व्हाईट बॉल नक्की दिला असता. मात्र बॅटची कडा चटून क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, मात्र त्यांनाही भेदून चेंडू सीमारेषेच्या पार जाताना दिसलाय 4 धावांसाठी. 22 धावा, 22 लॉस ऑफ 0 विकेट्स. 42 धावा बनवायच्या आहेत. सध्याच्या घडीला ओमसागर ब्राह्मणगाव संघ अतिशय सुंदर फलंदाजी करते. ज्या वेळेला काय घडलंय तर लेग बिफोरची अपील मागितली, मात्र 2 धावा कंप्लीट. डेंजर झोन म्हणजेच डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी आणि त्याच दिशेने चेंडू गेलाय. लेग बायचा इशारा पंचांचा. लेग बायच्या स्वरूपाच्या 2 धावा मिळाल्या, पळून पूर्ण मात्र केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या 24 या अंकावरती. विकेश खेळतोय 7 चेंडूवरती 17 या अंकावरती आणि संतोषने आतापर्यंत एक चौकार खेचला एका चेंडूवरती. रुपेश थोडासा महागडा पडला गेलाय, कमबॅक करावा लागेल. चांगला चेंडू ऑन साइडला खेळलाय. लॉंग मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहे भावेश. चेंडू उचलून फेकी करेल, तत्पूर्वी मात्र एकच धाव. सुपर फेकी, सुपर थ्रो. काय चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे. दोन्ही संघांच्या इंडने हा सामना आहे आणि कुठल्या संघाच्या बाजूने हा सामना झुकेल हे आतापर्यंत तरी आपण इथून सांगू शकत नाही आहोत, कारण की विचार केला तर 9 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची गरज आहे. बडा फटका, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली कुंदन होते. झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्यात चेंडू अडवण्यासाठी, मात्र झेल कदाचित झाला असता तर मात्र कुठेतरी रंगत निर्माण झाली असती. चांगलं क्षेत्ररक्षण कुंदन यांच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न केला. कुंदन त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षक, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. थोडेसे लांब होते, अथांग पसरलेलं मैदान आहे आणि चेंडू अडवण्यासाठी यश तर मिळालंय. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 27 वरती. यावेळेला सोडणार नाही यात. पुल केलाय, पॉवरफुल हिटमॅन रोहित शर्माच्या अंदाजामध्ये 6 धावांसाठी लागलेली मोहर मात्र संतोष वळवीच्या बॅट मधून येते खणखणीत षटकार. क्या बात आहे संतोष वळवी. या स्पर्धेला पंचांची भूमिका मात्र आतापर्यंत बघायला मिळालंय, सुंदर पंचांची भूमिका बघायला मिळालंय. मात्र यावेळेला आपल्या संघाचं प्रतिनिधित्व आणि आपला संघ संघटित असताना मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करायची हे त्याला माहिती आहे. संघाची धावसंख्या 33 या अंकावरती. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे. सुरख फटका सरळ खेळल्यात, चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलून फेकतील डायरेक्ट यष्टीरक्षकापर्यंत. आकाश जाधव चांगला थ्रो, एकाच धावावरती समाधान. ओव्हर संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा जर विचार केला तर 34 धावा धावफलकावरती. आता धावांची गरज आहे. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 8. मान्यवर कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहेत आणि या दुपारच्या सत्राचा विचार केला तर मान्यवर आपल्या जागेवर हलत नाही आहेत. त्यांनाही माहिती आहे एक रोमहर्षक सामना डोळ्याच्या समोर आपल्याला बघायला मिळाला आहे आणि त्या सामन्याचा मात्र आनंद लुटताना दिसतात आमचे मान्यवर. पाण्याची उपलब्धता जाणवते. सामना जवळ आणण्याचं काम जे होतं ते केलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. एक फलंदाज जो आहे विकेश खरपुडे तो खेळतोय 8 चेंडू 18 धावसंख्येवरती आणि एका बाजूला संतोष आहे. संतोष खेळतोय
चेंडूमध्ये त्याने बनवल्यात संघासाठी 13 धावा आणि आता या वेळेला जर बघितलं तर शेवटचं एक षटक शिल्लक आहे आणि या एक षटकामध्ये धावांची गरज आहे जवळजवळ 6 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण या दोन संघांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. एका बाजूला जयंबिका कर्नालपाडा संघ स्ट्रगल करताना दिसलाय तर एका बाजूला पुढे जाण्याचं काम केलंय आतापर्यंत ओमसागर ब्राह्मणगाव या संघाने. या धावांना रोख लावण्यामागे यश मिळेल काय भावेशला हे देखील पाहणं खूप गरजेची गोष्ट आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतायत मिस्टर भावेश. पहिला चेंडू लेग कडे टाकण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला चांगला चेंडू आहे. रिव्ह्यू यस फलंदाजाने घेतलेला रेफर केले गेले रिव्ह्यू साठी. वाईट बॉल आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल. इट इज अ फेअर डिलिव्हरी बरोबर मिडल स्टिक वरून चेंडू ट्रॅव्हल केलाय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू संतोषने या चेंडूला सोडून दिलं गेलंय. भावेशाची खासियत आहे ज्या पद्धतीने तो चेंडू रिलीज करतोय लेग कटर लेग ब्रेक प्रतिम चेंडूची हाताळणी करत असतो. थोडंसं चेंडूला व्हेरिएशन देण्याचं काम तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करत असतोय. सध्याच्या घडीला 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न अजून एक चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू. या वेळेला 1 बाउन्सची ताकीद दिली गेली गोलंदाजाला. 1 फॉर दी ओव्हर. 4 चेंडू 8 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडूवरती 2 धावा अद्यावत कराव्या लागतील. या वेळेला नो बॉल आहे आणि या चेंडूला खेळला या एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेनं चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा शानदार बहरदार संतोष वळवीच्या बॅटमधून खणखणीत चौकार. बाउन्स दिला गेला या चेंडूला. नो बॉल रेफर केला आणि या चेंडूला खेळलं गेलं ऑर्थोडॉक्स एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेनं आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. 39 धावा 3 धावांची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न निश्चित केला गेलाय आणि या वेळेला मात्र 2 धावा कंप्लीट. चित्याच्या वेगाने मात्र धावा कशा कंप्लीट करायच्या या 2 फलंदाजांना माहिती आहे. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचले आता इक्वल धावसंख्या बघायला मिळते. 41 धावा आणि फक्त एका धावेची गरज आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केलंय दिशा दिले आणि धावसंख्या मात्र या वेळेला पूर्ण झालाय आणि विजयी ठरला गेलाय संघ ओमसागर ब्राह्मणगाव हा संघ. आणि या वेळेला जर बघितलं तर पराभव स्वीकारावा लागलाय तो म्हणजे जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा या संघाला. माननीय श्री सुरेश वाघे यांचं या ठिकाणी आगमन झालंय शुभागमन झालंय. त्यांनाही या ठिकाणी विनंती करतो की आपण साहेब या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण